नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। रमाई आवास योजना पूर्ण करा अन्यथा नगर परिषदेत ठिय्या आंदोलन। आरपीआयचा इशारा। 10 वर्षापासून अपूर्ण घरकुलांमुळे लाभार्थी भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर। इस्लामपूर नगर परिषदेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप। इस्लामपूर तालुका वाळवा येथे सन 2014 साली सुरू करण्यात आलेल्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधकाम अद्याप अपूर्ण अवस्थेतच प्रलंबित असल्याने लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। निधी अभावी घरकुलांचे काम पूर्ण झाले नाही, त्यामुळे लाभार्थी कुटुंबीय आजही भाड्याच्या घरात राहण्यास मजबूर आहेत। अर्धवट इमारतींच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण होऊन अस्वच्छतेचे वातावरण तयार झाले आहे। या गंभीर प्रश्नाकडे इस्लामपूर नगर परिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आरपीआय आठवले पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी केला आहे। सचिन जाधव म्हणाले की नगर परिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक या प्रश्नाकडे डोळेझाक केली आहे। निधीचा प्रश्न दाखवून नागरिकांची फसवणूक केली जात आहे। आता आम्ही शांत बसणार नाही। नगर परिषदेने तातडीने निधी उपलब्ध करून बांधकाम पूर्ण करावे, अन्यथा रमाई आवास योजनेतील सर्व लाभार्थ्यांसह आम्ही नगर परिषदेत बेमुदत ठिय्या आंदोलन छेडणार आहोत। या आंदोलनाच्या इशाऱ्यावेळी आरपीआय वाळवा तालुका अध्यक्ष सुधीर कांबळे, इस्लामपूर शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, भाजपा महिला मोर्चा प्रतिनिधी ताई वैद्य, स्वाभिमानी अखिल भारतीय संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे, बंजारा समाजाचे नामदेव चव्हाण, आरपीआयचे अनिल कांबळे, किरण माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यस न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे। आज इस्लामपूर नगर परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं इस्लामपूर शहरामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत जे बांधकाम सुरू आहे या संदर्भात निवेदन देण्यात आलं। सन 2014 साली रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचं बांधकाम सुरू होतं, परंतु सन 2025 साल आलं, अद्यापपर्यंत ते बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि यामुळं अनेक गोरगरीब कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जर नगरपालिका प्रशासन तातडीनं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक असणारा निधी जर लवकरात लवकर ते उपलब्ध करणार नाहीत, हा प्रश्न जाणीवपूर्वक जर नगरपालिका प्रशासनानं स्थानिक लोकनेते जर प्रलंबित ठेवत असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं जे लाभार्थी रमाई आवास घरकुल योजनेच्या आहेत त्या सर्व कुटुंबांना घेऊन आम्ही या ठिकाणी नगरपालिका प्रशासनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही, घरकुल बांधून पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, असा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं इशारा देत आहे। तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।